पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। स्वधर्ममपि चाव्यक्षण विकंपितुम रहसी। धर्म्याद्य युद्धाश्रयोन्यत क्षत्रियस्य न विद्यते। जैसे मार्गेची चालता अपायो न पवे सर्वथा। का दीपाधारी वर्तता नाडळी जे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचा विचार आपण करत असताना 31व्या श्लोकाला प्रारंभ झालेला आहे। या अध्यायामध्ये सूत्राची भगवंताने उभारणी केली आहे। मोक्षदानी स्वतंत्र ज्ञानप्रदान हे शास्त्र येतुलाले दुजी सूत्र उभारिले असं ज्ञानोबाराय दुसऱ्या अध्यायाचं वर्णन पुढे 18व्या अध्यायामध्ये करत आहेत की मोक्षदान देण्याकरता ज्ञानप्रधान असणारं हे शास्त्र आहे। अर्थात मोक्ष हा ज्ञानानेच प्राप्त होतो, दुसऱ्या कोणत्याही उपायाने प्राप्त होणारच नाही। अज्ञानजन्य भ्रम असेल तो ज्ञानाशिवाय दुसऱ्या उपायाने निवृत्त होणार नाही। शास्त्राचा सिद्धांतच असा आहे, जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होतं, दुसऱ्या कोणत्याही उपायाने ते निवृत्त होऊ शकत नाही। काल आपण उदाहरण पाहिलं, दोरीवर जर आपल्याला सर्प भासला असेल, मी ते मुद्दाम दोरी शब्द म्हटलो, रज्जू थोडा कठीण वाटतो ना त्यामुळं, कारण ते आपण कायमच ऐकत आहे। रज्जूवर किंवा दोरीवर सर्प जर आपल्याला भासला असेल तर तो दोरीच्या अज्ञानाने भासलेला आहे। दोरीच्या ज्ञाना वाचून कोणत्याही उपायाने तो निवृत्त होणारच नाही। मग आपण मांत्रिकाला बोलावून मंत्राचा उच्चार केला तर फायदा होणार नाही, आणि तिथे वाद्यांचा गजर जरी केला तरी सर्प जागा सोडणारच नाही। का? कारण तो अज्ञानजन्य आहे। जो ज्याच्या अज्ञानाने भासतो तो पदार्थ त्याच्या ज्ञानाशिवाय दुसऱ्या कोणत्याही उपायाने निवृत्त होणं शक्य नाही। तसं आत्मस्वरूपाच्या अज्ञानाने आपुलिया अज्ञानासाठी नवता थावला किरटी, तरी आत्मज्ञानाच्या लोटी खांडी निगा। भगवान ज्ञानोबाराय 15व्या अध्यायामध्ये म्हणतात, आपल्या आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे नसलेला प्रपंच भ्रमातला जरी असेल तरी सत्यत्व बुद्धी धारण केल्यामुळे अत्यंत बळकट झाला। आता आत्मज्ञानाच्या शस्त्रघावा वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने तो निवृत्त होणं शक्य नाही। म्हणून या दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंताने 11व्या श्लोकापासून तर 30व्या श्लोकापर्यंत अत्यंत उपनिषदाचं सारभूत असणारं जे आत्मज्ञान ते प्रगट केलं। आणि आत्मज्ञानाच्या दृष्टिकोनातून जरी पाहिलं तर अर्जुना तुला शोक करायला जागाच नाही। का बरं? देहाचा संबंधाने विचार केला तर अंतवंत इमे देहा, त्यामुळे शोक करण्यासाठी कोणताही अवसर नाही। आणि आत्मस्वरूपाचा विचार केला तर न हण्यते हण्य माने शरीरे, शरीराचा जरी नाश झाला तरी शरीरांतर्गत असणारा आत्मवस्तू त्याचा कोणत्याही देशात कोणत्याही काळात कोणत्याही वस्तू संबंधाने नाश होणं शक्य नाही। शरीराचा नाश आवरू शकत नाही। आणि आत्मस्वरूपाचा तया केली आहे घात कदा नोहे, म्हणून अर्जुना दोघाच्याही संबंधाने शोक करण्याला अवसर नाही। हे आपल्याला ऐकल्यानंतर लक्षातही येतं, फक्त आपलं अंतकरण त्याला मान्य करत नाही। एथने नावया हेचे कारण जे इंद्रिया अधीनपण ती आकळीचे अंतकरण म्हणूनी भ्रमे। मनुष्याला एक फार मोठं धैर्य असावं लागतं। आत्मज्ञानाचा विचार आपल्या अंतकरणाला जरी मान्य झाला तरी पण तो यथार्थ रूपाने पटण्यासाठी एक पराकोटीचं सात्विक धैर्य असावं लागतं। आपण गुरुजनांच्या मुखातून एक उदाहरण कायम ऐकत असतो, माशी सर्व पदार्थावर जाऊन विराजमान होते, फक्त विस्तवावर बसत नाही। का बरं? कारण जर पेटत्या निखाऱ्यावरती बसली, विस्तवावर विराजमान झाली तर यद्गत्वा न निवर्तन्ते
परत ते मागं येऊ शकत नाही. तसं आत्मस्वरूपाची प्राप्ती करायची असेल तर जीवाला स्वतःच्या स्वरूपाचा बाध निश्चय करावा लागतो. म्हणून आपल्याकडे मुख्य समानाधिकरण्य आणि बाध समानाधिकरण्य असे 2 शब्द वापरले जातात. कूटस्थ चैतन्याचं ब्रह्मचैतन्याशी कायमचं ऐक्य आहे, त्याला मुख्य समानाधिकरण्य असं म्हणतात. आणि जीवाला स्वतःच्या स्वरूपाचा बाध करून ब्रह्मस्वरूपाशी एकरूप व्हावं लागतं. तिथं त्याला स्वतः खोटं ठरवावं लागतं स्वतःला. आणि जेव्हा तो स्वतःला खोटं ठरवतो याचा अर्थ तो स्वरूपाने शिल्लक राहतच नाही. म्हणजे काय, जीवाला जर जीवत्वाच्या स्वरूपाचा खोटेपणा कळाला किंवा एवढा मोठा त्याग करायचा असेल, सगळ्यात मोठा त्याग हाच आहे. देवी बुद्धिमंती देही अहंता सांडूनी पाही, सांडीजे अशेषही संसार जातं. जेव्हा मिठाचा खडा समुद्राच्या स्वरूपाचा थाव घेण्याकरता जातो तेव्हा त्याला मिठपणाने शिल्लक राहता येत नाही. पण तो मला नाही, मला थोडंसं मिठपणाने शिल्लक राहायचं आहे आणि समुद्राच्या व्यापकत्वाची प्राप्ती करायची आहे. हे दोन्ही गोष्टी एकदा शक्य होणार नाही. मिठपणाचा लोभ सोडल्याशिवाय जर समुद्राची प्राप्ती होणार नाही तर कैमुतिक न्यायाने जीवत्वाचा भाव तसा शिल्लक ठेवला आणि ब्रह्मत्वाची प्राप्ती करायची असेल तर तेही शक्य होणार नाही. भाव का, मोहाच्यामुळे हे मान्य होत नाही. नाहीतर देहाच्या संबंधाने शोक करायचा नाही, आत्मस्वरूपाने शोक करून उपयोग होणारच नाही. असा भगवंताने 11व्या श्लोकापासून तर 30व्या श्लोकापर्यंत आत्मज्ञानाचा दिव्य उपदेश केला. आणि भगवान दुसऱ्या बाजूने असं म्हणतात, जसं आत्मस्वरूपाने तुला शोक करण्यासाठी वाव नाही तसं अर्जुना स्वतःच्या धर्माचा विचार केला तरीही तुला विकंपित होणं, विचलित होणं हे सुद्धा चांगलं नाही. स्वशब्दाचा अर्थ होतो. आता इथे 31व्या श्लोकापासून या चिंतनाचा भावच बदललेला आहे. जर हाच 31व्या श्लोकातला स्वशब्द पाठीमागे 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत आला असता तर त्या स्वशब्दाचा आत्मस्वरूप असा अर्थ झाला असता. परंतु 11व्या श्लोकापासून स्वशब्दाचा जे अर्जुन स्वतःला क्षत्रिय समजत आहे त्या संबंधाने तो अर्थ आहे. आता तू स्वतःला क्षत्रिय समजतो की नाही? मग क्षत्रियाचा एक धर्म आहे. कोणता? ते पुढे 18व्या अध्यायामध्ये 7 प्रकारचे क्षत्रियाचे धर्म सांगितले आहे. शौर्यम, तेजो, धृतिः, दाक्षम, युद्धे चाप्यपलायनम, दानमीश्वर भावश्च, क्षात्रम कर्म स्वभावचम. आपल्या वाट्याला जे कर्म आलं आहे त्या कर्मालाच धर्म असं म्हणतात, की जो कधीही सोडता येत नाही, ज्याला धारण केल्यानंतर आपलंही धारण पोषण होतं आणि ज्याला धारण केल्यानंतर सगळ्या जगाची प्रतिष्ठा कायम राहते त्यालाच धर्म असं म्हणतात. धारणात धर्म इत्याहुर. धारण केल्यामुळे त्याला धर्म असं म्हणतात. आणि स्वतःचा क्षत्रियत्वाचा धर्म पाहिला, त्याचं अवलोकन केलं तरी अर्जुना तुला पलायन करणं, पाठीमागे म्हटलं होतं की नाही, ना तरी देश त्यागे जाईजे, का गिरिकंदर शेवीचे, परिशस्त्र आता न धरीचे, यावरी देवा भिक्षा मागता भली. हे भिक्षा मागणं, देशाचा त्याग करून जाणं आणि एखाद्या पर्वताच्या गुहेमध्ये विराजमान होणं हे म्हणणं म्हणजे विचलित होण्यासारखं आहे. क्षत्रियाने रणांगणामध्ये आल्यानंतर पळून जायचं नसतं. क्षत्रिया रणी पळवून जाणे ते कोणच आहे लाजीरवाने. क्षत्रियाला मरण परवडतं, पण पलायन करून जगणं हे मात्र त्याला असह्य आहे. पलायन करून जगण्यापेक्षा रणांगणामध्ये गेला तर मृत्यू प्राप्त झाला तर चांगला आहे. कोणच आहे लाजीरवाने हे त्याला लज्जास्पद आहे. पण हे कोणाला सहन होतं? संभावितस्य चाकिरीतीर मरणादतिरिच्यते. संभावित पुरुषाला हे सहन होणार नाही. अर्जुना हे तुला योग्य नाही. का बरं? त्याचं कारण जे धर्मसंमत आलेलं आहे, शास्त्राची ज्याला धर्म म्हणून मान्यता आहे, असं धर्मयुद्धा वाचून क्षत्रियाचं कल्याण करणारं दुसरं साधन नाही. कदाचित असं वाटेल की क्षत्रिय जर युद्धामध्ये प्रारंभ करता झाला तर हिंसा घडते की नाही, आणि हिंसा झाली तर क्षत्रियाचं त्यामध्ये कल्याण होणार नाही. न च श्रेयोनुपश्यामी, मला तर यामध्ये काहीच कल्याण वाटत नाही.
असं पहिल्या अध्यायामध्ये म्हटलं आहे. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये प्रश्न काय विचारला, यत् श्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे, जे निश्चित कल्याणकारक असेल ते मला सांगा, आणि युद्धामध्ये मला कल्याणकारक काहीच वाटत नाही. म्हणजे भक्तराज अर्जुनाला असं वाटत होतं की मला युद्धावाचून परमात्मा दुसरं काहीतरी कल्याणकारक सांगतील. आणि भगवान म्हणतात क्षत्रियस्य अन्यत् न विद्यते. अरे अर्जुना, क्षत्रियाला युद्ध केल्यावाचून दुसरं कल्याणाचं कोणतंही साधन नाही. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपण समोरच्या व्यक्तीला मार्गदर्शन विचारतो. मी कालच हा विषय सांगितला होता, मला काही सुचत नाही, आपण मला मार्गदर्शन करा. आणि मग समोरच्या व्यक्तीने अधिकार बघून मार्गदर्शन सांगितलं तर हा ऐकल्यानंतर म्हणतो तुमचं सगळं खरं आहे पण मला असं वाटतं. विचारलं कशाला? म्हणजे सगळं ऐकून घ्यायचं. मनुष्य काय करतो आहे, स्वतःच्या मनातल्या भावना दृढ धरतो आणि त्या भावनेला समोरच्या व्यक्तीचं फक्त पुष्टी मिळावी, अनुमोदन मिळावं याची तो वाट पाहत असतो. अनुमोदन मिळालं मलाही तसंच वाटत होतं, आणि नाही मिळालं पण मला असं वाटतं, असे दोन भाव तो व्यक्त करत असतो. पण पहिल्या अध्यायामध्ये नचशयोनुपश्यामी हत्वा स्वजनमाहवे, या युद्धभूमीमध्ये स्वजनांना मारून मला कोणतंही कल्याण दिसत नाही, म्हणून तुम्ही निश्चित कल्याणकारक मला सांगा. भगवान म्हणतात दोन प्रकारचं कल्याण आहे. आत्मज्ञानाने विचार केला तरी आत्मस्वरूपाला जाणणं हे कल्याणकारक आहे, आणि स्वधर्माचा विचार केला तर धर्मसंमत असणारं युद्ध कधीच न टाळणं हे त्याला श्रेयस्कर आहे, असा भगवंताने विचार सांगितला. यामध्ये दोन भाव आहे. विवेकामध्ये जाणणं आहे आणि स्वधर्मामध्ये करणं म्हणजे कर्माचं प्राधान्य आहे. ज्यामध्ये क्रियेला प्राधान्य तो कर्ममार्ग, आणि ज्यामध्ये जाणणं प्राधान्य त्याला ज्ञानमार्ग असं म्हणतात. हे मार्ग तरी दोन्ही पर एकवटती निदानी, जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. सिद्ध भोजन असेल तरी तृप्तीच मिळते, आणि साध्य भोजन असेल तर तृप्तीच मिळते. फक्त फरक आहे, सिद्ध भोजनात आमंत्रण असावं लागतं आणि साध्य भोजन स्वतः तयार करावं लागतं. दोन्हीचंही फळ तृप्तीच आहे. तसं निष्काम कर्माचं अनुसरण केलं तरी अंततोगत्वा त्याला मोक्षच आहे. आणि ज्ञानमार्गाचा विचार केला तर जाणल्याबरोबर ओळखी सवे पाविजे तद्रूपता, असं भगवंताने या 31व्या श्लोकापासून स्वधर्माचा विचार केला तरी अर्जुना, जे धर्मसंमत आलेला आहे त्याला धर्मी असं म्हणतात. या धर्मीय शब्द हा गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणी आलेला आहे. एतु धर्म्या मृतमिदम किंवा राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम किंवा ये इदम परमं गुह्यम धर्म्यम संवादमावयोः. जे ज्ञानही धर्मसंमत आहे आणि कर्मही धर्मसंमत आहे, भक्तीची लक्षणंही धर्मसंमतच आहे, सगळं धर्मसंमत आहे. म्हणून जे व्यभिचरेना धर्मा ते झडकरी पुरुषोत्तमा सांगा आता. भगवान सगळा विचार करतात. म्हणजे अर्जुनाची भावना अशी आहे, मला कर्म करायचं असेल, ज्ञानाची लक्षणं संपादन करायची असेल आणि ज्ञानी भक्त जरी व्हायचं असेल तर ती सगळी लक्षणं धर्मसंमत असावी लागेल. म्हणजे धर्माला कधीही त्यामध्ये विरोध येता कामा नये. आणि भगवानही तेच म्हणतात, धर्मयुद्ध या वाचून क्षत्रियाला दुसरं कोणतंही कल्याणकारक नाही. अर्जुना, तुझ्या चित्तामध्ये जरी दया निर्माण झाली तर संग्रामाच्या प्रसंगाला त्या दयेचा काहीच उपयोग नाही. काल आपण उदाहरणही पाहिलं आहे. आपल्या भारतीय इतिहासाचा विचार केला तर काही राजाने शत्रूंचा पराजय केला आणि शत्रूला शरणागत झाला की सोडून दिलं, पण त्या शत्रूने कृतघ्नत्वाचा वापर करून पुन्हा त्याच राजाचा पराजय केलेला आहे. या बाबतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सरस आहे. समोरचा शत्रू जरी आला ते चौरंग केलेला प्रसंग आहे ना, तो हाच आहे. म्हणजे धाक तर बसला पाहिजे की नाही. म्हणून या बाबतीमध्ये तुझं चित्त जरी दयाभावाला प्राप्त झालं तरी संग्रामाच्या प्रसंगाला ते अजिबात उपयोगाचं नाही. गाईचं दूध फार चांगलं आहे, पण ज्या पुरुषाला नवज्वर ताप झालेला आहे त्याने ते दूध घेऊ नये, पथ्यकारक म्हणून सांगितलेलं नसेल आणि असंही असताना आग्रहाने घेतलं
तर त्या दुधाचा परिणाम अमृताप्रमाणे होण्याच्या ऐवजी तो विषप्रमाणे मारक ठरतो. अगागोक्षीर जरी जाहले तरी पथ्याशी नाही घेतले, ऐसेनी हे विष होय सुदले, नवज्वरी देता. हा आयुर्वेदाचा सिद्धांत आहे. आयुर्वेद तर असं म्हणत आहे, ज्याला दूध खायचं असेल त्याने बाकी कोणताच पदार्थ खाऊच नाही, फक्त एकटं दूधच खावं, कारण ते पूर्ण अन्न आहे. नाही म्हणे मग दुधासोबत थोडंसं आम्ही फरसाण खाल्लं तर उपयोग नाही होणार, कारण तो विरुद्ध आहार आहे. दुधाच्या सोबत बाकीचे पदार्थ चालत नाही. बाकीचे सध्याच्या काळात आहे ना, त्या आहाराच्या बाबतीमध्ये त्याला काय फॅशन म्हणतात ना, त्याला एक आणखीन शब्द आहे बघा, ते सगळे फळं एकत्र करतात ना, काय म्हणतात त्याला, नाही सगळे पदार्थ एकत्र झाले पाहिजे, मिक्स हां मिक्स म्हणतात त्याला, मिक्स फ्रूट. सगळे फळे एकत्र करायचे, त्यामध्ये दूध टाकायचं आणि ते प्यायचं. ते दूध नाही, आता ते विष आहे. दुधाचा स्वभाव पाहिला तर सगळे पदार्थ त्याच्याबरोबर घेता येत नाही. दुधासोबत पिकलेला आंबा चालू शकतो, दुधासोबत काही प्रसंगाला काही फळं चालतात, थोड्याफार प्रमाणामध्ये पिकलेले असावे, पण बाकीचे सगळे पदार्थ हानिकारक आहे. आणि जर आपण एखाद्याला म्हणलं ना हे चालत नाही, तुम्ही लय माग असलेले असं म्हणतात ते लोक, त्याला काही माहिती नाही आहारातलं. ते दुधाचं म्हणून दूध खायचं असेल तर एकटं खावं असा त्याचा अर्थ आहे. दुधासोबत कोणती डाळ चालत नाही, दुधासोबत आंबट पदार्थ चालत नाही, तुळशी चालत नाही, किंवा हे कांदा लसूण तेही चालत नाही. दूध एक पूर्ण अन्न आहे, अमृताप्रमाणेच आहे. हा औषधाचे नावे अमृते, नवज्वर जैसा अमृते. औषधाच्या नावाखाली तुम्ही अमृत म्हणून दूध घेतलं, कारण दुधाला काही काही ठिकाणी संत वाङ्मयामध्ये अमृत असं म्हणतात. तर नवज्वर शांत नाही होत, तो भडकतो असा त्याचा अर्थ आहे. आयुर्वेदाचं म्हणणं असं आहे, हा सर्पाला जर आपण दूध पाजलं की त्याचं विषच होऊन जातं, अशी ज्ञानोबांची एकच ओवी आहे दोन्ही अर्थाने. म्हणजे सर्पाला दूध द्या तरी त्याचं विष होतं, आणि नवज्वर असताना अंगामध्ये ताप आहे असं म्हणतात, तो 9 दिवसापर्यंत राहणारा ताप त्याला नवज्वर म्हणतात. काही तापामध्ये विषमज्वर, त्याला समानता नसतेच, अग्नी आला तरी सारखा, चंदन आला तरी सारखा. विषमज्वर काळज्वर असतो, तो काळाचाच ताप असतो. हे तापाचे काही प्रकार आहे, ते आले तर मग माणसं राहत नाही, तो घेऊनच जातो, त्याला काळज्वर असं म्हणतात. त्याच्यामध्ये दूध घेणं चालत नाही असं आपलं आयुर्वेद शास्त्र सांगतं. आणि जर घेतलं तर दुधाचा अमृताप्रमाणे परिणाम होत नाही, तो विषाप्रमाणे हानिकारकच होतो. म्हणून दूध खायचं असेल तर एकटंच दूध खायचं, बाकीचा कोणताही पदार्थ त्यासोबत घ्यायचाच नाही असा त्याचं नेम. आणि मग ते चव लागली पाहिजे. अरे चव महत्वाची नाही, आरोग्य महत्वाचं आहे. अगागोक्षीर जरी जाहले तरी पथ्याशी नाही म्हणितले, ऐसेनी हे विष होई सुदरे, नवज्वरी देता. तैसे आणि आन करिता भलत्याने भलतच कर्म केलं, नाश होईल स्वहिता. आपल्या स्वतःच्या हिताचा नाश होईल. कर्मसंबंधाने विचार केला तर भलत्याच साधनाने भलतच साध्य प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर हित होण्याच्या ऐवजी आपला घात होऊ शकतो. म्हणूनी अर्जुना तू आता सावध होई. आता म्हणजे केव्हा, रणांगणावर युद्धाच्या प्रसंगाला, आणि म्हणतोय की नाही आता मला वाटतं पळूनच जावं. त्याने अपमाने निघाले वीरवृत्ती, ती वीरवृत्तीचा अपमान झाला, ती निघून चालली आहे. आणि तो मात्र दया कृपा अपैसी कृपा उपजली, कृपावृत्तीला जागा दिली आहे, हे बरोबर नाही. वायाची व्याकुळ काही, व्यर्थच कशाला व्याकुळ होतो आहे. आपुला नीच धर्म पाही, स्वतःच्या वाट्याला आलेला नीच धर्म, नीच म्हणजे स्वधर्म. तो क्षत्रिय असेल तर मग युद्ध करणं हा सुद्धा धर्म आहे. विद्यार्थी असेल तर ब्रह्मचर्य धर्म भोकावी अक्षरे. आपण कोण आहे पहिल्यांदा हे निश्चित झालं पाहिजे, आणि मग आपलं काय कर्तव्य आहे हे निश्चित नंतर होत असतं. ते संविधानामध्ये ना आपले काही कर्तव्य आहेत आणि आपले काही अधिकार आहेत. तर माणसं अधिकाराकरता आंदोलन करतात, कर्तव्य नाही करत. पहिल्यांदा मतदानाला जायचंच नाही, हे कर्तव्य आहे आपलं, गेलं पाहिजे मतदानाला.
कर्तव्य नाही करायचं आणि रस्ता अडवायचा, काय उपयोगाचा आहे? आपली जबाबदारी काय आहे, आपला अधिकार कर्तव्य कळालं पाहिजे. तसं धर्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर पहिल्यांदा मी कोण आहे हे निश्चित झालं की माझं काय कर्तव्य आहे ते निश्चित होत असतं. पहिल्यांदा मी भारतीय असेल तर भारत देशाच्या संबंधाने माझं कर्तव्य बदलत आहे. हे सगळे भावना बदलतात. पहिल्यांदा मी कोण, नंतर माझं कर्तव्य काय. तसा तू क्षत्रिय असेल तर मग तुझा धर्म कोणता आहे? युद्ध करणं, त्यातून पलायन करणं, भिक्षा मागणं हे साधकाचा धर्म आहे. चौपालवी बांधुनी करी, भिक्षा मागावी दारोदारी, परी अन्नाच्छादनावरी, आयुष्य तिळ भरी नवे चावे. कोणाचं? साधकाचं. भिक्षा मागता बली ते साधकाला आहे. आणि क्षत्रियाला त्याने युद्धातून पळून जाऊ नये, समोर शत्रूपुढे होणे जे का, आदित्याची झाडे सदा सन्मुख सूर्यापुढे, तेवी समोर शत्रूपुढे होणे जे का, याला क्षत्रियाचा धर्म असं म्हणतात. तो तुझा धर्म आहे. पहा अर्जुना, जो आचरिता, स्वधर्माचं आचरण महत्वाचं आहे बरं, सांगणं नाहीये. आचरिता, त्याचा अनुष्ठान केला असता, कवने काळी बाद नाही. कोणत्याही काळामध्ये स्वधर्माचं अनुष्ठान केलं तर प्रत्यवाय दोष किंवा पाप लागतच नाही. कोणत्या काळात लागत नाही? साधकीय काळातही लागत नाही आणि सिद्ध काळातही लागत नाही. साधकीय काळामध्ये कर्माचं अनुष्ठान केलं तर अंतकरण शुद्धी होते आणि सिद्ध अवस्थेमध्ये कर्माचं आचरण शास्त्र नाही सांगत, पण केलं तर लोकसंग्रह झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्मसंगी, तो कर्मबंध अंगी वाजेल ना. लोकसंग्रहासाठी कर्म केलं तरी कर्माचं बंधन त्याच्या अंगावर आदळत नाही. म्हणजे स्वधर्माचं अनुष्ठान केलं की त्याला दोष लागत नाही. कर्तव्य फार कठीण असतं बरं. कर्तव्यामध्ये मोहाला जागा नसते. कर्तव्यामध्ये वासनेला, शोकाला जागा नसते. कर्तव्य फार कठीण असतं. क्षत्रियाचं कर्तव्य कठीण आहे आणि तिथे आल्यानंतर त्याला जर मोह निर्माण झाला तर तो कर्तव्य करू शकत नाही. समजा एखादे वैद्य आहेत, डॉक्टर, त्यांना ऑपरेशन करायचं आहे. मग आता तिथे त्यांच्या मनात दया निर्माण झाली की कसं या रुग्णाचं शरीर कापावं बरं. दया निर्माण झाली, मग काय होईल? अहो, त्यांच्या मनात आली दया, पण ते रुग्ण जाईल ना. कारण जर ऑपरेशनच नाही केलं तर त्याच्या रोगाचं उच्चाटन होणार नाही. म्हणून तिथं एखाद्या रुग्णाचं पोट कापावं लागत असेल शस्त्रक्रिया करण्यासाठी तर ते कठीण जरी असेल तर ते केलंच पाहिजे. नाहीतर मग एखादा नवीन डॉक्टर म्हणे नाही मला ते हातामध्ये सुरी जरी घेतली तर मला उलटी होते, मग तो ते कर्म नाही, शल्य कर्म तो करू शकतच नाही. तिथे त्याला धाडसच असावं लागतं. तसं क्षत्रियाला युद्धामध्ये कर्मात हिंसा होणारच आहे, तिथे त्याला दयावया चालणार नाहीच. जो आचरिता बाद नाही, कवने काळी. ज्ञानोबारे उदाहरण देतात. 87 क्रमांकाची ओवी आहे. पुढच्या 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे. जैसे मार्गेची चालता, अपायो न पवे सर्वथा, का दीपाधारी वर्तता, नाडळीजे तया परी पार्था, स्वधर्मे राहटता, सकळ काम पूर्णता सहजे होय, म्हणून या लागे पाही, तुम्हा क्षत्रिया आनिक काही, संग्रामा वाचुनी नाही उचित जाणे. या 3 ओव्याचाही एकत्र विचार आहे. मग संग्राम कसा करावा तर भगवान त्यातलं सूत्र सांगतात. निष्कपट व्हावे, ओसिना घाई झुंजावे. हे असो, काय सांगावे प्रत्यक्षावरी, अशी पुढची ओवी आहे. पण 3 ओव्यांचा मात्र एकत्र विचार. दृष्टांत, त्यानंतर सिद्धांत आणि कारणाची मीमांसा. जैसे मार्गेची चालता, एखादा व्यक्ती प्रवासी आहे, प्रवासा करता निघाला तर मार्गाचे 2 प्रकार, एक राजमार्ग आणि दुसरा आडमार्ग. आडमार्ग जवळ असतो पण घात होण्याची शक्यता असते. राजमार्ग थोडासा लांबून असतो. ते बऱ्याचदा आपण प्रवासाला निघालो ना कीर्तनाला तर लोक लोकेशन पाठवतात. ज्याला लोकेशना नाही त्यालाही लोकेशन लागतं. अवघड आहे की नाही? लोकांची इच्छा नाही पण लोकेशन घ्यावं लागतं. मग ते नेमकं असं आहे त्या यंत्राचं, आळंदीतून निघालं की ते बरोबर मार्ग दाखवतं आणि जवळ गेले का त्याला फाटे फुटतात.
म्हणजे जवळचे जवळचे मार्ग. मग ते नेमके असे काही मार्ग असतात कॅनलच्या कडेकडे ना, अरुंद रस्ते असतात. गाडी पुढे गेल्यानंतर लागते खालून, मग आपल्याला कळतं आपला रस्ता चुकला आहे. मग काय करावं? लोकांना विचारलं पाहिजे, तर महाराज हा रस्ता थोडा लांबून आहे, पण हा रस्ता चांगला आहे, तुम्ही वेगात येऊ शकता. पण त्याच मार्गाने गेलं तर जैसे मार्गेची चालता, मग आपल्याला कोणता अपाय लागत नाही, वेळेत जाणं होतं. नाहीतर मग कधी कधी गाडीतच फेटा बांधावा लागतो, असंही होतं की नाही? जैसे मार्गेची चालता, मार्गानेच आपण चाललं असता अपायो, कोणत्याही प्रकारची हानी, म्हणजे हिंस्र श्वापद त्यांची पण हानी होत नाही, निसर्गाची हानी होणार नाही, किंवा जे मार्ग लुटमार करतात अशा चोरांपासूनही आपल्याला धोका होत नाही. चांगल्या मार्गाने गेलं, व्यवहारातला जर चांगला मार्ग असेल तरी सुद्धा शत्रू हानी करत नाही. आणि परमार्थामध्ये भक्तिपंथ बहु सोपा, या मार्गाने गेलं तर कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. कोणताही मार्ग घ्या, व्यवहारातला घ्या, नाहीतर मग शास्त्रातला मार्ग घ्या. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा, असं आहे. जैसे मार्गेची चालता, मार्गाने चालला असता अपायो, अपाय म्हणजे हानी, न पवे सर्वथा, कोणत्याही प्रकारची हानी होतच नाही. का अथवा दीपाधारे वर्तता नाडळीचे, दीप म्हणजे दिवा, आणि त्या दिव्याच्या आधाराने, संधी झाली बरं, दीप अधिक आधारे दीर्घादेश झाला. ते पहिलं वर्ष सगळीकडे उपयोगी पडतं बघा. पहिल्या वर्षाचे लय उपकार आहे. पाठ सांगत असताना, प्रवचन कीर्तन करताना, दीप आधारे, दिव्याच्या आधाराने वर्तत करत असताना, म्हणजे आपण वागला असता, व्यवहार केला असता, नाडळीचे, कोणत्याही प्रकारे आपण अडखळत नाही. म्हणजे घरातल्या घरात जरी आपल्याला एखादी वस्तू ठेवलेली आहे, दिठी असे आपुली आठाई, दीपे विन भोग नाही, किंवा हे असो आपुला ठेवा, हाताहाती जरी यावा, आदरे जीवी दिवा पुढा कीजे. आपल्या हातामध्ये दिवा असेल आणि ठेवलेली वस्तू जरी प्राप्त करायची असेल, ज्ञानोबांची ओवी ना, जैसे दीपे दिसे पाहता आपुली, वस्तू आपुलीच आहे, पण दिव्याच्या आधाराने पाहिली की ती आपल्याला प्राप्त होते. घरातल्या घरातही आपण अडखळत नाही. जर प्रकाशाचं साह्य असेल ना तर मनुष्य सहज चालतो, पण अंधार पडला आणि जरी आपलं घर असेल तर असं वाटतं पाय खालीवर पडतो काय, असं होतं की नाही? आपलाच आपल्याला भ्रम होतो. पण दिव्याच्या आधाराने जर आपण वागलो तर आपला पाय ज्याप्रमाणे अडखळत नाही, मार्गाने चालला तर जशी सर्वथा हानी होत नाही, तया परी पार्था स्वधर्मे राहटता, सकळ काम पूर्णता सहजे होय. तया परी म्हणजे त्याप्रमाणे, हे पार्था स्वधर्मे राहटता, आपल्या स्वधर्माने वागलं असता. राहटणे म्हणजे आचरण करणे, अनुष्ठान करणे, आणि वागलं असता. स्वधर्म हा सगळ्या सुखाचा आश्रय आहे. ज्ञानोबांची पुढे गोवी येते बघा, तैसा सुधर्म जरी लोपला, तरी सर्व सुखाचा थारा मोडला, दीपास हरपला प्रकाश जाय. दिवा ज्याप्रमाणे प्रकाशाला आधार आहे, तसं सर्व सुखाचा आश्रय स्वधर्माचा अनुष्ठान आहे. जेव्हा सुख मिळत नाही, समजून घ्यावा आपलं धर्म आचरण कुठंतरी चुकलेलं असतं. आणि जेव्हा धर्म आचरण चांगलं होतं, मनुष्याच्या मनातल्या सगळ्या कामना आपोआप, काही शब्द ज्ञानोबारायांचे, पहिल्यांदा तो स्वधर्माने वागला पाहिजे, आणि मग सकळ काम पूर्णता, कष्टाने नाही, सहजे होय, आपोआप अनायासे. मग आपल्या हातामध्ये काय आहे? कामना पूर्ती हे आपल्या हातात नाही, स्वधर्माचं अनुष्ठान हे आपल्या हातात आहे. नुसत्या इच्छा केल्यानंतर काही होत नाही. ते असं म्हणतात की सिंहाने इच्छा केली तरी त्याच्या मुखामध्ये श्वापद काही आपोआप येत नाही, मग त्यालाही पुरुषार्थ किंवा पराक्रम करावा लागतो. व्यवसाय निमित्त फळ देतसे संचित, फळ जरी संचिताने मिळतं, पण त्या प्राप्तीसाठी मात्र निमित्त मात्र का होईना व्यवसाय करावाच लागतो. प्रयत्नाशिवाय काहीच मिळत नाही. मग त्या आपण कायम भांडतो ना, प्रयत्न श्रेष्ठ का प्रारब्ध श्रेष्ठ? खरा असा आहे, प्रयत्न श्रेष्ठ आहे. आणि मग प्रारब्ध, ज्याला प्रारब्ध म्हणतो आज, तो कालचा प्रयत्न होता.
कालच्या प्रयत्नाचं रूपांतर आज प्रारब्धामध्ये झालेलं आहे, एवढाच फरक आहे. म्हणून प्रारब्धावर विजय संपादन करायचा असेल तर प्रबल प्रयत्न केले पाहिजे, आणि ते प्रयत्न आपल्या हातात आहे. प्रयत्न करणं म्हणजे स्वधर्माच्या अनुसार आचरण करणं, आणि ते जर केलं तर सकळ काम, सगळ्या कामना तुमच्या पूर्ण होताल. वाचा सिद्धी पावाल, आज्ञापक होवाल, म्हणी येतो ते मागतील महारिद्धी, तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्तिमंत, येईल देखा काढत तुम्हा पाठी. वसंताचं आगमन झालं की ज्याप्रमाणे वनश्री आपोआप येते, तसं स्वधर्माचं अनुष्ठान यथार्थ झालं की सगळ्या प्रकारच्या कामना, ज्याला मनोरथ सिद्धी असं म्हणतात, ते सगळे पूर्ण होतात आणि ते सहज होतात. बरं, स्वधर्मे राहटता सकळ काम पूर्णता. काम म्हणजे मनातल्या इच्छा आपोआप सगळ्या प्रकारच्या पूर्ण होतात. आपण स्वधर्माचं अनुष्ठान जर केलं ना, तर आपल्या कामना आपण नाही, देवाला पूर्ण कराव्या लागतात. देखा सुधर्मा ते भजाल, तरी कामधेनु हा होईल सगळ्या प्रकारच्या. बरं, किंवा देव तुम्हा तुष्टतील, ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ, तुम्ही जेही करू म्हणाल ते आपोआप सिद्धी जाईल. या सुधर्मा पूजा पूजिता देवता गणा समजता. योग म्हणजे प्राप्ताची प्राप्ती, आणि क्षेम म्हणजे प्राप्ताचं परिरक्षण. योग क्षेम निश्चिता करीती तुमचा, कोण करतंय? देव. स्वधर्माचं अनुष्ठान करायचं, आणि स्वधर्म अनुष्ठान हीच पूजा आहे. किती गोड पूजा आहे बरं कर्माची. म्हणून कर्माकडे पाहत असताना आपलं भारतीय दर्शनशास्त्र कनिष्ठ भावनेनं पाहत नाही. म्हणजे ज्ञानकांड, उपासनाकांड आणि कर्मकांड या 3 कांडाचा जरी विचार केला तरी त्यामध्ये कर्माला फार कमी लेखलेला आहे असा त्याचा अर्थ नाही. कर्म हा पाया आहे, निष्काम कर्म, जायचं आहे निष्कर्मी सिद्धीला. म्हणून कर्माचं सुद्धा एक आगळं वेगळं महात्म्य किंवा महत्व आहे, आणि कर्माला भगवंताने पूजा म्हटले. बघा, या स्वधर्म पूजा पूजिता किंवा तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होया पारा तोषा लागी. म्हणून देवाची पूजा देवघरातही करावी, आणि देवाची पूजा दिवसभरही करावी. जे आपल्या वाट्याला आलेलं कर्म आहे ते कर्म केलं की वेगळी पूजा करायचं कारण नाही. कर्म चुकवायचं आणि देवाला पूजा करायची आहे ते देवालाही मान्य होणार नाही, कारण देवाचं मनोगत आहे की तू कर्माचं आचरण करावं. जयाचे भीत ते ईश्वराचे मनोगत. मग ईश्वराच्या मनोगताप्रमाणे वागला तर देव लवकर प्रसन्न होईल. ज्याला प्रसन्न करायचं आहे ना, त्याला त्याच्या मनाप्रमाणे आपण वागलं पाहिजे. बऱ्याचदा त्याला प्रसन्न करायचं असेल तर आपण आपल्या मनाप्रमाणे वागतो, ते नाही चालत. स्वामीच्या मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा. व्यवहारामध्ये नाही का, एखाद्या व्यक्तीला प्रसन्न करायचं, मग आपण त्याला भोजनाचं आमंत्रण देतो आणि भाजी आपल्या मनाने करतो. मग कारल्याची भाजी केली म्हणजे का, मला फार आवडते. आपण ज्याला आमंत्रण दिलं त्याला तर विचारलं पाहिजे की नाही. त्याची प्रसन्नता ही त्याच्या मनोभावाप्रमाणे असते. तसं देवाचं मनोगत काय आहे? स्वधर्माचं अनुष्ठान करावं, सकळ काम पूर्णता, सगळ्या प्रकारच्या कामना देवता पूर्ण करतात. हा विस्ताराने विचार पुढे 3ऱ्या अध्यायामध्ये येतोय. बघा, परस्परम भावयंतः श्रेय परम वाप्स्यत असं म्हटले ना पुढे. हा सगळा विचार पुढे येतो आहे. म्हणून फक्त आपण स्वधर्माचं अनुष्ठान करावं, जेही आपल्या वाट्याला कर्म आलं ते सगळ्या कामना आपोआप पूर्ण होतील. मनोनी या सगळ्यांचा विचार केला तर बरं, म्हणजे अगदी 180 क्रमांकाच्या ओळीपासून तर आतापर्यंत सगळा विचार केला तर अर्जुना, सगळ्या कामना पूर्ण करायच्या असेल आणि तू क्षत्रिय असेल तर तुला युद्ध केलंच पाहिजे. संग्राम तुझ्या वाट्याला आला असेल तर दया नाही, वीरवृत्ती धारण केलीच पाहिजे. आणि तरुण जायचं असेल तरी स्वधर्माचंच अनुष्ठान केलं पाहिजे. या सगळ्या कारणाचा विचार केल्यानंतर मनोनी, आता हा मनोनी शब्द आला की पाठीमागची सगळी कारणं येत असतात. आत्ताच आपण 3 कारणं सांगितली. तरुण जायचं असेल तरी स्वधर्मच आहे. कोणता अपाय प्राप्त करायचा नसेल तरी स्वधर्म, बाद व्हायचा नसेल, दोष लागायचा नसेल तरी स्वधर्म, आणि कामनापूर्ती जरी करायची असेल तरी स्वधर्म. मनोनी ही सगळी कारणं आली. बघा, या लागी, या करिता, पहा अर्जुना, तुम्हा क्षत्रिया. आता इथे भगवंताचे शब्द जे आहे ना
ते शब्द एका अर्जुना करता आहे आणि ज्ञानोबांचे शब्द तुम्हा अनेक वचन आहे। जे जे क्षत्रिय आले असतील तुम्हा सर्व क्षत्रियांना अनेक काही संग्रामा वाचुनी अनेक काही उचित नाही जाणे। संग्रामाशिवाय दुसरं काहीच उचित नाही। शब्द काय काय आलेले आहे? संग्रामाशिवाय, म्हणजे संग्रामच करावा लागेल म्हणे। मग नाही का दुसरं काही साधना वगैरे? अनेक काही नाही, दुसरा पर्यायच नाही। नान्य हा पंथा विद्येत्याय नाय, कारण अधिकार कोणाचा आहे? क्षत्रिय शब्द हा अधिकारवाचक आहे। अधिकारी ठरला ना, मग अधिकारी जर ठरला असेल तर त्याचे साधन कोणताही संग्राम, म्हणजे अधिकार ठरला की त्याचं साधन बरोबर ठरत असतं। क्षत्रिय असेल तर संग्राम हेच त्याचं साधन आहे। युद्ध केलं तर पृथ्वीवर जय संपादन करता येतो आणि ज्याला विजय प्राप्त झाला त्यालाच पुढे जाऊन राज्याचं परिपालन, प्रजेचं रक्षण, साधू संतांची सेवा करता येते। यासाठी क्षत्रियाचा व्यवसाय कोणता असेल तर धर्माने प्राप्त झालेलं युद्ध, दुसरा त्याला पर्याय नाही। म्हणून भगवंतांनी दुसऱ्या पर्यायाला जागाच ठेवली नाही। एक तर संग्रामा वाचुनी, म्हणजे संग्रामाशिवाय अनेक काही नाही उचित जाणे, दुसरा कोणताही उचित मार्ग नाही। आणि अर्जुनाला असं वाटलं होतं की देवाने संग्रामा वाचून दुसरं काही सांगावं आपण करू, पण फक्त युद्ध नाही करणार। देवा आता नाळवावी तुम्ही माते, मी सर्व थान झुंजे येते परमसेनी। तुम्ही मला युद्ध सोडून बाकीचं काही सांगा, पण मी फक्त युद्ध नाही करणार। आणि भगवान म्हणतात तुला युद्धा वाचून दुसरा पर्याय नाही, मीही युद्धा वाचून तुला दुसरं काही सांगणारच नाही, तुला युद्धच करावं लागेल। मग अगोदर आग्रह काय आहे? न योत्से, मी युद्ध करणार नाही। आणि 18व्या अध्यायामध्ये करिष्ये वचनम तव, मी तुम्ही म्हणाल ते करणार आहे। म्हणजे मनुष्याचा प्रारंभ होतो आहे मी काहीच करणार नाही, आणि पूर्णता होते आहे तुम्ही म्हणाल ते मी करेन। इथपर्यंत आला तर समजून घ्यावं त्याला ज्ञान पचलं किंवा उपदेश त्याला फलीभूत झाला। सुरुवातीला मनुष्य आळशी असतो ना, मी काहीच करणार नाही, तुम्ही सांगा पण मी जप करणार नाही, तुम्ही सांगा खरं पण मी वारी नाही करणार, असं म्हणतात माणसं। तुम्ही सांगावं पण मी ज्ञानेश्वरी वाचणार नाही, आणि नंतर प्रगती झाली तर आता तुम्ही जे म्हणाल ते मी करणार, असा त्याचा अर्थ होतो। मग युद्ध कसं करावं भगवान? आता हे धर्मयुद्ध कसं असतं? धर्मयुद्ध तर ज्ञानोबा त्यातला बारकावा पुढच्या ओळीमध्ये सांगतात। युद्ध करत असताना कसं करावं? पहिला शब्द आहे निष्कपट व्हावे। त्या कपट शब्दामध्ये एक अर्थ आहे बघा, क आणि पट। मी आता ते सहज पाहिलं शब्दकोशामध्ये, तर कपट कशाला म्हणतात? क शब्द हा ब्रह्माचा वाचक आहे, आणि पट म्हणजे वस्त्र, जे ब्रह्मस्वरूपाला आच्छादित करतं त्याला कपट असं म्हटलं आहे। कपट कम नाम ब्रह्मानम, आणि पट शब्दाने आच्छादन करणं। दुसरा त्याचा अर्थ असा होतोय, आपल्या मनात जो भाव असतो तो समोरच्याला कळू नाही द्यायचा, तो झाकून ठेवायचा आणि दुसराच दाखवायचा, त्याला कपट म्हणतात। आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला आतल्या गाठीचा, असं ते निष्कपट व्हावे, ओशिना घाई झुंजावे, हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी। अर्जुना युद्ध करताना कसं करावं? निष्कपट व्हावे। कोणताही जो मनातला भाव आहे तोच क्रियेत आला पाहिजे, किंवा मनामध्ये कोणाच्या विषयी कापट्य, छल म्हणतात तशी वृत्ती राहू द्यायचीच नाही, त्याला निष्कपट असं म्हणतात। निष्कपट झालं पाहिजे, शुद्ध मनाने स्वधर्माचा अनुष्ठान। युद्धही करायचं आहे पण ते धर्मयुद्ध करायचं। महाभारतामध्ये एका व्यक्तीकडून युद्धाचं उल्लंघन झालं आणि नंतर युद्ध संपलं, दुसऱ्या व्यक्तीने पुन्हा मर्यादेचं उल्लंघन केलं। असं म्हणतात की महाभारत युद्धामध्ये सूर्योदय झाला की युद्धाला प्रारंभ व्हायचा, आणि सूर्यास्त झाला की इशारा झाला की युद्ध बंद व्हायचं। ते जयद्रथाच्या प्रसंगाला म्हणून तर भगवंतानी सूर्यास्त दाखवला ना, कारण त्याशिवाय तो बिचारा शिबिरातून बाहेर येतच नव्हता। त्याला बाहेर काढण्यासाठी सूर्यास्त दाखवला। म्हणजे काय? धर्मयुद्धाची मर्यादा अशी आहे की दिवसाच फक्त युद्ध करायचं, रात्री युद्ध करायचं नाही। रात्री करत असेल कपट आलं, त्या रात्री कोणी युद्ध केलं? अश्वत्थामा। त्याने पांडवाची 5 मुलं झोपेत असताना मारली, हे त्याच्या मनात आलेलं कपट आहे।
आणि दुसरा एक युद्धाचा नियम आहे, एका बरोबर एकानेच युद्ध करायचं. समोर एक आहे प्रतिस्पर्धी आणि अनेक जण जर युद्धामध्ये उतरले तर ते धर्मयुद्ध होत नाही. ते अभिमन्यूचा वध करत असताना या सगळ्यांनी अधर्म मार्गाने युद्ध केलं. त्यांच्या मनात कपट आलं. त्याच्या मस्तकावर मुकुट नाही, अंगावर चिलखत नाही, रथावर आरूढ नाही आणि हातामध्ये शस्त्र नाही, म्हणजे निशस्त्र, रथविहीन, मुकुट नाही, अंगावर चिलखत नाही, एकटाच आहे. या सगळ्या मर्यादेचं उल्लंघन करून त्यांनी युद्ध केलं. त्यांच्या मनात कपट आलं होतं. म्हणून भगवान अगोदर सांगतात, निष्कपट व्हावे अर्जुना, तुझ्या मनामध्ये मात्र कपट येता कामा नये. शुद्ध मनाने युद्ध करायचं. हिंसा तर होणारच आहे, पण त्यामध्ये कापट्य येता कामा नये. जेव्हा जानकी मातेचं अपहरण केलं, ते कपट कोणामध्ये आलं? रावणाच्या मनामध्ये. जटायूला म्हणले, जटायू, अरे मी जानकी मातेचं अपहरण केलं आणि तू सकाळ सकाळी युद्ध करू लागला. असं किती वेळेपर्यंत युद्ध करायचं? सांग तुझं मरण कशात आहे. ते जटायू मला, वा वा वा, मी सांगतो, तुझं कशात आहे ते सांग. त्याने कपट केलं. तुला माझं अंगठ्यात आहे पायाच्या, तुझं त्याने माझं पंखात आहे. हा बिचारा सरळ मनाचा, आकळे साधूशी दुर्जनाची बुद्धी. साधूला दुष्टाची बुद्धी कुठं कळते आहे. त्याने सरळ सांगून दिलं आणि मग हा पायाचा अंगठा फोडत बसला. तेवढ्यात त्याने पंख छाटले की नाही, हे त्याच्या मनातलं कपट आहे. आणि कपटी माणसाला यश नाही मिळत. ते राहतात काही काळ, असं वाटतं की त्यांची बाजू वर चढ गेली आहे, निकाल त्यांच्या बाजून लागला असं वाटतं ना आपल्याला. निष्कपट व्हावे, पण ते कायम नाही. शुद्ध मनाला विजय असतो ना. निष्कपट व्हावे, कपट अंतकरणामध्ये धारण करू नये. उसिना घाई झुंजावे. उसिना घाई म्हणजे घाव, आणि त्याने जर घाव घातला की आपण पुन्हा घाव घालायचा, त्याला उष्ण फेडणं म्हणतात. समोरासमोर उभं राहायचंय आणि घाव घातला की मग त्याच्यावर एक घाव घालायचाच आहे. हे निष्कपट व्हावे ही सर्वात चांगली नीती आहे. पण एखादा व्यक्ती जर कपटीच असेल ना, तर मग त्याच्याबरोबर कपटानेच युद्ध करावं. हे सुद्धा काय आहे, शाठ्यम प्रति शाठ्यम कुर्यात असं आहे ना. एखादा शठ किंवा धूर्त असेल तर त्याच्याबरोबर धूर्त नीतीने युद्ध करावं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोठ्या भावाचं नाव संभाजीराजे होतं. मुलाचंही नाव पुन्हा त्या नावावरून संभाजीराजे असं ठेवलं होतं. तर त्या मोठ्या असणाऱ्या भावाचा समोरच्या व्यक्तीने कपटाने हत्या केली होती ना, कपटाने मारलं होतं. मग आता छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी म्हणले का मग निष्कपट व्हावे. याने जर कपटाने मारला असेल तर मग आपणही त्याला तसंच मारायचं. जर तुम्ही कधी प्रतापगडाला गेले, अवश्य गेलं पाहिजे. प्रतापगडाला गेल्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांची युद्ध नीती, चातुर्य आणि हुशारी कळूच शकत नाही. इतिहासामध्ये असं आलं आहे, ज्याला कार्य करायचं असेल ना, तर त्याच्याकडे पहिल्यांदा आहे ना नियोजन चांगलं असावं लागतं. ज्याचं नियोजन चांगलं आहे ना, त्याचं अर्ध काम कार्याच्या सुरुवातीलाच पूर्ण होत असतं. पण त्याला योजना आखणं म्हणतात. नियोजन, निवेदन नाही, नियोजन याचा अर्थ आहे, आपण त्याला इंग्रजीमध्ये मॅनेजमेंट म्हणतो. व्यवस्थापन, नियोजन चांगलं करता आलं पाहिजे, जिथल्या तिथे वस्तू. आणि मग आता युद्धामध्ये माहिती आहे की जमिनीच्या युद्धावर आपण टिकणार नाही. मग सह्याद्री आपल्या मदतीला धावलेलाच आहे. मग आपण जर एखाद्या जमिनीवर युद्ध केलं तर आपल्या मावळ्यांचं सैन्य कमी आहे. मग काय करावं? शत्रू तर आपल्याला बाहेर येण्यासाठी आपल्या मंदिरावर, धर्मस्थळावर आघात करतो आहे. शिवाजी महाराजांना माहिती आहे. पण आता ही शत्रूची चाल आहे. युद्धामध्ये भावनिक व्हायचं नसतं. जर भावनिक झाला नाही व्यक्ती तर तो त्याच्या बुद्धीचा सगळा वापर नाही करू शकत. म्हणून जे त्याला काय म्हणतात बघा, सध्या त्याला मला एक शब्द आठवत नाही बघा, त्याला स्वतः नियंत्रण मनुष्य सोडून देतो. त्या प्रसंगाला नियंत्रण सोडावं लागत नाही. दडपणात येतो ना व्यक्ती, दडपणात नाही आला, बर्डन म्हणतात त्याला, त्यामध्ये तो आला नाही पाहिजे. जरी हे आपल्या धार्मिक स्थळावर आक्रमण करतोय, आपण बाहेर यावं यासाठी, पण नाही. थोडासा संयम महत्वाचा आहे. तुम्ही मुळामध्ये कादंबरी वाचा, राजा शिवछत्रपती, म्हणजे लक्षात येईल सगळं. आणि मग प्रतापगडाचीच निवड का केली?
ते आम्ही प्रवास करून आलो ना म्हणून ते लक्षात आलं. बरं म्हणलं कधी न कधी पाठात कामं येणारच आहे आपल्याला, निरीक्षण चांगलं असावं लागतं की नाही. तिथे गेल्यानंतर कळतं महाबळेश्वरचा परिसर, ते जावळीचं खोरं, आजही प्रचंड झाडी आहे तिथं आजही. आताही आपण गेलो ना तर तिथं AC लावा लागत नाही. वर डोंगरावर सुद्धा गार हवा आहे, झाडी आहे, डोंगरही आणि झाडी पण आहे, पण ती आपल्या महाराष्ट्रातली आहे. मग त्या जावळीच्या खोऱ्याची छत्रपती शिवाजी महाराजांनी निवड केली. एवढं निबिड अरण्य आज आहे तर त्या काळात किती प्रचंड असेल. मग आता प्रतापगडाच्या पायथ्याशी जायचं आहे तर एक डोंगर नाही ना पार करायचा, अख्खं जाळीचं खोर. एक डोंगर चढला तर पलीकडचा दिसत नाही, वर गेलं की पुन्हा तसाच, पुन्हा खाली उतरायचा, वर चढायचा, अशी चढ उतार करायची. आणि मग तो समोरचा शत्रू बुद्धीमध्ये थोडासा कमी, थोडा नाही पूर्णच कमी, मग तो आला कसा, हत्तीला घेऊन आला. त्या हत्तीच्याही अंगाला पुन्हा मोठमोठ्या तोफा बांधलेल्या. आणि मग आता ते चढायचं, हत्तीला कंटाळा येणार की नाही. सोंडेनं त्यांनी झाडं उपसून काढायचे, तोफ निसटली की 2-4 सैनिकाला मारूनच तोफ थांबायची, अंगावून गेली तर चिरडली जाणार सैनिक. असा वापर केला युद्धनीतीचा. मी तुम्हाला घाबरतो आहे, मला भीती वाटते आहे, तुम्हीच जर आमच्या भेटीला आले तर जगात आमची कीर्ती वाढेल. असं 1-2 वेळा नाही, 3-4 वेळा वकील पाठवला, पत्र पाठवलं, गाफील ठेवला, स्तुती केली. आपण आमच्या वडिला समान आहे, तुम्हाला नमस्कारावा अशी आमची इच्छा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होतं, आतून बातमी काढून घेतली की त्याच्या मनात असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा कपटाने वध करायचा, मारायचा आणि घात करायचा. शिवाजी महाराज त्याचे पुढे एक पाऊल पुढे. ते आणलं, शामियाना उभारला, सगळ्या त्या जड जवाहीर जे व्यापारी होते त्यांना सांगितलं की शिवाजी महाराज तुमचं सगळं साहित्य विकत घ्या ना. इतका आनंद झाला त्यांना, जाहिरात करायची नाही, काही नाही, छत्रपती शिवाजी महाराज सगळे विकत घ्या ना. आणि ते इतके बुद्धीत कमी, सगळे हिरे माणिक मोते सगळेच घेऊन आले. ते म्हणले पैसे, शिवाजी महाराज म्हणले भेट झाल्यानंतर पैसे, आता कोण मागणार आहे पैसे नंतर. शामियाना उभारला, पण असा की आपल्या लोकांना तो शामियाना दिसला पाहिजे पण शत्रूला दिसता कामा नाही. आणि सगळ्या सैनिकांना सांगितलं होतं, यदा कदाचित जर माझा काही घात झाला तरी पण शत्रू टप्प्यात आणून ठेवलेला आहे, टप्प्यात आला की सर्जिकल स्ट्राईक झालीच पाहिजे. टप्प्यात आलेला आहे, सगळं सैन्य कापून काढायचं. आता ते सैन्य गाफीलच होतं ना, कारण त्यांना माहिती होतं की आता तह तर होणारच आहे, युद्ध करावंच लागणार नाही. आणि करायचं अवसान पण नाही ना हो, एवढे मोठे डोंगर चढून उतरून ते आणले होते, ते युद्ध करण्याची ताकद नव्हती राहिली. त्या जावळीच्या खोऱ्याविषयी असं म्हटलं आहे, हिडिंबा नावाची राक्षसी नाही की नाही, तिच्या डोक्यातली ऊस शोधून काढता येईल, जावळीच्या खोऱ्यातला हत्ती शोधून काढता येणार नाही, इतकं ते घनदाट अरण्य. आणि त्यातून शिवाजी महाराजांनी शोधून आणलं होतं. सगळ्यांना सांगितलं, जर यदा कदाचित एखादी अप्रिय घटना घडलीच, आमचाही घात झाला तर स्वराज्य चालवायचं आणि शत्रू उरू द्यायचा नाही. आणि प्रत्येकाची जागा ठरवली, कोणी गिरीकंदारामध्ये, कोणी झाडाच्या खोडात, झाडाच्या फांदीवर. आणि बसायचं कसं, आपण पाठाला बसतो तसं नाही, 8-8 तास शत्रूला चाहूल न लागता झाडाचं पान सुद्धा हलणं नाही पाहिजे. किती संयम असेल बरं. एखादा मला नाही, मला जायचं लघुशंकेला, बातमी उघड होईल की नाही. 8-8 तास जागेवर बसायचं आहे, चाहूलच लागू द्यायची नाही. आणि इशारा झाला की सगळे कापून काढायचे. आणि मग तो तुम्हाला प्रतापगडाचा प्रताप दिन माहितीच आहे. दुपारी 2 वाजता शिवाजी महाराज 12 वाजता जेवले, निघाले गाईचं दर्शन घेऊन. कसं जावं म्हणजे राजे शिलबंद गेलं पाहिजे. वैकुंठवासी गुरुवारी श्री विठ्ठल महाराज गुले बाबा पाठामध्ये म्हणायचे, बुवा जैसे वज्र कवचे लिहिजे, शस्त्रांचा वर्षाव साईजे, परी जैतेसी उरीजे अचुंबित. अंगामध्ये जर चिलखत असेल आणि शस्त्राचा वर्षाव जरी झाला तरी कोणत्याही प्रकारे हानी होत नाही. आणि बाबाचं एक वाक्य असायचं, बुवा चिलखत होतं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज वाचले. शिवाजी महाराज वाचल्यामुळे महाराष्ट्र वाचला, महाराष्ट्र वाचल्यामुळे संबंध हिंदुस्थान वाचला, हे बाबांचं वाक्य आहे. मग आता चिलखत घालून गेलं पाहिजे, शिलबंद म्हणतात त्याला. दुसऱ्या एका मित्राने सांगितलं, महाराज डोक्यावर जिरेटोप असावा म्हणजे डोक्यावर घाव होऊ नये.
आणि एका मित्राने पुन्हा सांगितलं, दाढी थोडी वाढलेली आहे ती कमी करा, जर कदाचित हातामध्ये आली तर पुन्हा घात होण्याची शक्यता आहे. इतकं चाणाक्ष चतुर असावं लागतं. आपल्याला कीर्तनाला गेल्यावर लक्ष देत फेटा राहिला असं होतं की नाही आपलं? इतकं नाही, बेसावध नाही, सावध राहावं लागतं युद्धामध्ये. युद्धच्या आप्य पलायनम, चातुर्य महत्वाचं आहे. आणि माशा चतुरतेनं सजग होऊन गेले. तो शामियाना पाहिला तर शत्रू स्तंभित झाला, विस्मित. म्हणे मी एवढा मोठा सरदार आहे आणि हा मामुली शिवाजी, पण याच्याकडे एवढं ऐश्वर, आश्चर्यकार, आश्चर्यवत पश्यती. असं झालं की नाही? त्याचं सगळं आश्चर्याप्रमाणे पाहू लागला. शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं, बरं तो धिप्पाड देहाचा आलिंगन झालं की नाही? तामसी कपट आहे त्यामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी आणि खुजे दिसणारे. पहिली भेट झाली तर काही नाही, दुसरी भेट होत असताना त्याने मात्र महाराजांना काखेत दाबलं आणि वरून त्या शस्त्राचा घाव केला. अंगावरचा अंगरखा फाटला, पण चिलखतामुळे तो घाव आत नाही गेला. एवढ्या वेळापर्यंत शिवाजी महाराज सुद्धा सावध झालेलेच होते. मग त्या हातामध्ये वाघ नख ते सगळं, तर तिथं उल्लेख असा केलाय की शिवाजी महाराजांच्या अंगावर चिलखत होतं, शत्रू आतून मोकळाच होता. मग जसा तो अंगरखा फाटला तर पोटातून कोथळाच बाहेर काढला. पण का बरं? कपटी असेल तर मग कपटच करावं, नाहीतर युद्धाचा नियम आहे निष्कपट व्हावे, उशिना घाई झुंजावे. त्याने घाव घातला की नाही उसना, मग शिवाजी महाराजांनी उसनच फेडून टाकलं. उशिना घाई झुंजावे. अर्जुना हे असो, हे फार काय सांगावं, प्रत्यक्षावरी म्हणजे उघड उघड असणाऱ्या ज्या गोष्टी युद्धाच्या, त्याबद्दल फार काय सांगावं. असं धर्माने संमत युद्ध प्राप्त झालं आणि जे इच्छा न करता प्राप्त झालं, तर त्या युद्धाचं महत्त्व काय तेही परमात्मा पुढे सांगणार आहे पुढच्या श्लोकामध्ये. चिंतन आपण ते उद्या करू. कुंडलिक वरदारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.